डॉक्टर तुम्ही? तुला माझी आठवण आली ना म्हणून आलो. डॉक्टर, मला तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही. मला इथे खूप एकटं वाटतंय. मला तुमच्या सोबत घेऊन चला ना. हो. काय चाललेत ग तुझे हे थेर? ते पण माझ्या डोळ्यासमोर. हे सगळं करताना तुला मनाची सुद्धा कशी लाज वाटत नाही? अहो आई, काय केले मी? तू तुझ्या मनाला विचार. पोरीनं चूक केली तर तिला वाटेल तसं बोललीस, पण तुझं काय? तू आता शेण खाल्लेस, त्याचं काय करणार आहेस? नवरा गेल्यावर ह्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. तुला बोलायला कोण नाही असं समजू नकोस. त्या डॉक्टरच्या मिठीत काय करत होतीस ग तू? अहो आई, काय बोलताय तुम्ही? तुमच्या मनात तरी कसं आलं असं माझ्याबद्दल? माझी मनस्थिती थोडी ठीक नव्हती, मनाने थोडी खचले होते मी, म्हणून ते मला फक्त धीर देत होते. खोटं बोलू नकोस. माझं केस हे पांढरं झाल्या ते उगाच झालं नाहीत. मला सगळं कळतंय. कुणाच्या मनात काय शिजतंय, कुणाचे काय उद्योग चालू आहेत. नवरा गेल्यावर असं वागायला तुला लाज कशी वाटली नाही ग? आई, वाटेल ते बोलू नका. आपण कुणावर कसले आरोप करतोय, निदान याचं तरी भान ठेवा. काय चाललंय तुमचं? का भांडताय तुम्ही? ही तुझी आई? काय केलं आईने? तुझी आई? काय केलंस तू? नाही ग, मला काय आठवत नाही. आजी, विसरलीस ना? किती वेळा सांगितलं स्वतःची काळजी घे, जास्त डोक्याला ताण नको देऊस, आणि हिच्याकडे तर मुळीच लक्ष देऊ नकोस. तू चल, तुझ्या गोळ्या देते मी. एवढं पैसे नाहीत पुरायचं, अजून लागतेल्या. आहे बघितलं का कसं ऋण काढून सण करायचं चाललंय ह्यांचं. मी म्हणते आपल्याकडे पैसे नाही तर कशाला गे लग्नाचा घाटबीट घालायचं चाललंय यांचं. मग काय लेकीला तसंच ठेवायचं बिन लग्नाचा? अगं त्या बाय भुलव्याचे लगीन करण्यापेक्षा तशीच राहिली असती ना तर ती सुखाने राहिली असती. पण तुमचं मेंदू नाचलेत ना, म्हणून तिचं लगीन त्याच्याशी करायला निघालाय तुम्ही. पण मी म्हणते माझा भाऊ घरात एवढा आजारी असताना त्या लग्ना बिग्नाची थेर कशाला पाहिजे तुम्हाला? मला जसं कळलं माझा भाऊ आजारी आहे तशी दावत पळत आले मी. माझा नवरा म्हणत होता तिकडे कुठंतरी लांब देशात युद्ध चाललंय, तुला बघायला नेतो. मी म्हणलं नको भाऊ, माझा भाऊ आजारी, मी बघायला जाते. आणि हिथं येऊन बघते तर काय, भावाचा आजार पण राहिलं बाजूला, हे तर चांगलं मजेत पुरीच्या लग्नाची तयारी करतात. ते काय नाही आहे, तुला सांगते आता ना मला हे सहनच होत नाही. तू ना वाड्याच्या वाटण्या करून टाक बाया. आता वाटण्याचं कुठं आलं ग मधीच? गावाची नाही खबर आणि वाटण्याला बराबर अशी गत आहे तुझी. आता तूच बघ ना, इथं माझा भाऊ आजारी असताना हे लग्नाचा घाट घालतात. उद्या तुम्ही इली तर मला इथं वाड्यात तर उभं करतील का ग? हे आम्ही काय आमच्या मनानं घाट नाही घालत आहे, त्यांची इच्छा आहे म्हणून करतो. आणि आम्ही जी काय करतो ना आमच्या हिमतीवर करतोय. तुमच्या मोर हात तर नाही पसरत. आणि तुमच्या का पोटात दुखतंय माझ्या लेकीचं लगीन बघून? ए बाया, ये काय 10 लग्न कर पुरीची, मला काय करायचंय? इथं माझा भाऊ आजारी आहे, त्याच्यासाठी माझा आताडा तुटतोय म्हणून मी धावत पळत आले.
समधी हातातली काम सोडून. आहे तुला सांगते, जसा ग बाबू आजारी आहे कळलं ना. हातातलं काम टाकून आली. आता हे ना पाठ झालंय माझं. अगं जरा वेगळं काहीतरी बोल की. आता काय उपयोग नाही ह्यांच्या नादी लागून. ही जर ऐकण्यातली असती ना तर ह्या मुडद्याला कवच वाड्यात हाकलून दिला असता. म्हणून तर म्हणते आहे, अगं हा वाडा माझ्या नावावर कर तू. बघ एका मिनिटात त्या डॉक्टरला कसं हाकलून देते वाड्यातून मी. आलीस का परत वाटणीवर? टोन्या, ए टोन्या, काय राज्य हिला एसटी स्टँड वर सोडून ये बघू. हा आता उठ लवकर. आता आपल्याला बॅग बिग भरायला लागल. लवकर उठ चल. ए गबस मुड द्या. आहे तुला सांगून ठेवत्या, बाबू बरा हुस्तवर मी अजिबात इथून हलणार नाही. बघते माझ्या भावाला कोण त्रास देतय ते. आणि मंगले, अगं पैसे मोजून मोजून काय त्याच्यात वाढ होणार नाही. जरा आमच्या पोटा पाण्याचं बघ. आज मला मटण खायचंय. नाही केलं ना तर मी आज जेवणार नाही. हा, आणि आईसाठी श्रीखंड आण. आईला ती मटणाची हाडकं चावत नाहीत. इथं परिस्थिती काय आणि ह्यांचं चाललंय काय. ए आत्या, अगं येणार आहेस का नाहीस? कमी जाऊ. ए टोन्या, हो बाहेर पाहिला नाही तर बघ बघेल तुझ्याकडे. हो बाहेर. हळू बोल की, बॉम्बल ते कशाला मग. हा, मी वेळेवरच पोहोचणार होतो कोर्टात, पण थोडस मधीच काम निघालं, त्याच्यामुळे बाहेर आले. तेवढं झालंय की लगेच पोचतो. हा ठीक आहे. खम्मागणे वकील साहेब. अहो किती उशीर. एवढा उशीर होणार होता तर आधी सांगायचं नाही का? मी आलो असतो की वाड्यावर. नाही मला तेच नको होतं, म्हणून मी तुम्हाला इथे बोलवला. बरं, मी सांगितलेलं काम झालं? आता तुम्ही सांगितलेलं सगळं काम झालंय, पण आता आमच्या कामाचं तेवढं बघा. म्हणजे आमच्या फीचं तेवढं बघा. असं कसं? तुम्ही एवढं मोठं माझं काम केलंय, तुम्हाला पैसे दिलेच पाहिजे. हे घ्या. थँक्यू. आता आपण भेटतच राहू. हो. मला जरा गडबड आहे. हा, मी निघतो. चल. मी खूप मिस करते डॉक्टर तुम्हाला. मला तुम्हाला भेटायचंय. आत्ताच जाते भेटायला. कुठे निघालीस? माझं एक काम आहे, ते करून आले. तू कुठेही जाणार नाहीयेस. मला सांग, मी करते तुझं काम. पण का? तू मला असं तुरुंगात टाकल्यासारखं का वागवतेस ग? हा प्रश्न तू स्वतःला विचार. ह्या आधीच मी तुला सांगितलंय, तू अजिबात घरातून बाहेर पडायचं नाही. आता तू घरातून बाहेर पडशील ते तुझ्या लग्नाच्या दिवशीच. आई, अति होते आता हे तुझं. जी मी चूकच केली ना त्याची एवढी मोठी शिक्षा का देतेस तू मला? माझं कॉलेज आणि शिक्षण मी अर्धवट नाही सोडणार. माझं काम आहे, मी चालली आहे बाहेर. तू कुठेही जाणार नाहीयेस. घरात बस म्हटलं ना. आई, हात सोड माझा. अगं सोड आई. गपचूप तुझ्या रूम मध्ये बसायचंय. तू कुठेही बाहेर जायचं नाहीये. चल. आई, हात सोड मला जाऊ दे. सोनू, सोनू माघारी फिर. सोनू. चला लवकर. नाम्या, लगा एवढा किराणा बघून तुझा मोळा ठेवला मला. ठेवा इथे ठेवा. सचिन, हा हळूहळू कर का पडशील.
100 रुपये 100 रुपये. हे काय एवढेच नका आहे दे. नाही राहू दे राहू दे ना जा. मंगलवाहिनी मंगलवाहिनी. अयो एवढं सामान. ए बोकडा मला घरात लगीन आहे ना किराणा सामान आणले. हा अरे माझं पॉकेट वळ देतो. हा नाही नको कशाला. मंगलवाहिनी हे किराणा सामान आणले आत नेऊन ठेवा. भाऊजी ही समजा तुम्हाला कोणी सांगितलं आणायला? हाय का मंगलवाहिनी? अहो कुणी सांगायची काय गरज आहे? आपलं आपल्याला कळत नाही वय. आपल्या घरातलं लगीन आहे म्हणल्यावर 4 पाहुणी रावळी येणार, त्यांची राहण्याची खाण्याची झोपण्याची सगळी व्यवस्था नीट झाली पाहिजे का नाही? अहो झोपण्यावर आठवलं तुम्हाला काय वाकाळा बिकाळा लागला का नाही मला सांगा, मी घरनं घेऊन येतो. अहो आमच्यामुळे कशाला तुम्हाला त्रास? त्रास खूप त्रास. काय रे भाज्या? नाही तर काय. अहो काय वहिनी कसला त्रास? हा या वाड्याने खूप दिलंय बघा आम्हाला. आता आमची बारी आहे, आम्ही मागं हटणार नाही. तुमचा आभार कसं मानू तीच कळणं झाले मला. तुम्ही आपल्या घरातलं लगीन असल्यागत करताय बघा समजा. असल्यागत म्हणजे अहो आमच्या घरचंच लगीन आहे. डिंपल आम्हा दोघांसाठी पण छोट्या बहिणीसारखे. भाऊजी तुम्ही हात म्हणून एवढं समजा काम होतंय बघा. नाहीतर मंगलवेनी अहो रडताय कशाला? अहो लग्न घर आहे, रडताय का? कसं सांगू तुम्हाला आता? डिंपलच्या लग्नाचं काय काय सपन पाहिलं होतं. वाटलं होतं तिचं लगीन लई धुमधडक्यात करीन म्हणून. पण नाही, त्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे. ती कधी आमची पाठ सोडील असं वाटणं झालंय. आता या समत्याचं मी तुम्हाला पैसे कसं देऊ तीच कळणं झालंय. हाय का मंगलवाहिनी? पैसे मागून आम्हाला तुम्ही पर्क केला ना. तुम्हाला कोणी मागितलेत पैसे? हे आमच्याकडनं आणले आम्ही. हा तुम्हाला काय लागलं ना ते पण सांगा, उगाच मन मारू नका. आणि काय मागायलाय ना अजिबात लाजू नका. एक काम करतो ना मी तुम्हाला पैसे देतो. तुम्हाला काय नको, माझं लगीन आहे ना, मग पैशाची व्यवस्था पण मीच करीन. तुम्ही फक्त मम्मीला कामात मदत करा. तुम्ही पैसे देतोय म्हटलं ना हेच लय झालं बघा. मी सगळा खर्च करीन. अरे गावात वर्ल्ड फेमस हिरोईन आहे म्या. आता माझं लगीन आहे म्हटलं मी पैसे साठवलेच असतील का नाही. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त मम्मीला कामात मदत करा, मी पैशाचं बघीन. भले शाबास, एक नवरी बोललीस बघ डिंप्या. नाही म्हणजे तू बोललीस का नाही आता मला फक्त सांग काय काय कामं करायची, कशी कशी कामं करतो बघच तू. तुझं लगीन आहे का नाही असं धुमधाडकान करायचंय, दुराळा उडवून टाकायचंय. होऊ दे खर्च, लग्न आहे घरचं एका बुक्कीतच. मम्मी ह्यात बघ नारळ आहे ती, इकडं पोहे आहेत आणि अजून कसली तरी डाळ आहे ती दोन्ही. आता मला काय माहित नाही. ह्या पिशवीत काय शिनू? त्याच्यात रवा आहे, डाळ आहे आणि शेंगदाणा आहे ते. हा आणि मम्मी सगळीकडे डबा आहे त्यालाचा आणि तांदूळ हे माहिती तुला? अरे वय वय दवा नक्की किती काय करताय? मला कळू तरी दे कशात काय आहे ते. मी बघते नंतर कशात काय आहे ती. टोन्या तू मावशीला सामान ते मिळालेच. वाड्यात कोणता कार्यक्रम आहे का? अगं तुला माहित नाही वय? अगं आमच्या दीदीचं लगीन आहे, लगीन. हाय का भैया, सगळ्या गावाला कळलं आणि हिला अजून कळलं नाही वय. सॉरी, खरंच माहित नव्हतं मला. कुठे डिंपल? तिचं अभिनंदन करायला पाहिजे. ती असेल हिथच कुठतर लग्नाच्या तयारीत. काय हाय लई कामं पडलेत, लई धावपळ चालली बघा आमची. लग्न कधी आहे आणि नवरा मुलगा कोण आहे? काय झालं? या बया तुला खरंच माहित नाही? नाही.
अगं आमच्या दीदीचं माझ्या दाजींवर लगीन होणार रे. टोन्या, अरे तिला काय कळणार आहे तू कुणाला दाजी म्हणतोयस ती? अगं आपले ती डॉक्टर आहेत ना, त्यांच्या संग लगीन ठरलंय डिंपलचं. काय? आपले डॉक्टर? होय. डॉक्टर, आज लईच खुश दिसताय तुम्ही. हो, आता तुझ्याशी लग्न करायचंय म्हणजे खुश तर पाहिजेच ना. काय माझ्याशी लगीन करणार आहे म्हणून तुम्ही खुश आहे? शक्यच नाही. उगाच मला येड्यात काढू नका. तुम्ही एवढे शांत कसं काय? म्हणजे तुमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे. काय चाललंय नक्की तुमच्या डोक्यात? खरं सांगा. डिंपल, तू कुठल्या गोष्टींवरती पोचतेस? अगं आता आपलं लग्न ठरलंय, तू मेहंदी काढली पाहिजे, शॉपिंगला गेली पाहिजेस, पार्लर मध्ये गेली पाहिजेस. इकडे लक्ष दे. मला फालतू प्रश्न विचारण्यात कुठे वेळ घालवतेस? डॉक्टर, प्रश्न विचारण्यासाठी ना तुम्ही मला मजबूर करताय. तुम्ही त्या पेपरांवर सही घेऊन गेलात ना, सांगितले ते कसले पेपर आहे, आणि तुम्ही मला काहीतरी सरप्राईज पण देणार होते, ते पण दिलं नाही. आणि गावाबाहेर तुम्ही वकिलाला का भेटले? तुला कसं कळलं? डॉक्टर, मी तुम्हाला आधीच सांगितलंय ना, डिंपल को सिंपल नाही समजणे का. या पार्टनर आहे तुमची, मग तुम्ही कुठं जाताय, काय करताय, ह्या सगळ्या गोष्टींवर माझं लक्ष असतं. तुला लक्ष ठेवायला कोणी सांगितलं होतं? आणि हा फालतू आगाऊपणा करायला तुला कोणी सांगितलं? आणि तुम्ही आगाऊपणा करता तेव्हा? तुम्ही जर मला प्रामाणिकपणे सगळं सांगितलं तर मी का तुमच्यावर लक्ष ठेवी? पण डॉक्टर, मी तुम्हाला आधीच सांगितलं, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलात तर यात आपल्या दोघांचा फायदा आहे. पण जर का मला फसवलं तर तुमच्या विरोधात माझ्याकडे ढीगभर पुरावे. तुम्हाला झलक दाखवू? हे बघ. हे असं आहे तुझं लहान मुलांसारखं. चॉकलेट दे नाही तर मम्मीला नाव सांगते. अगं मी तुला सरप्राईज काय हे सांगणार होतो, पण योग्य वेळ आल्यानंतर. पण नाही, तुला दम धीरच नाहीये. ऐकायचं तुला सरप्राईज काय? हे त्या मधूच्या जमिनीचं कागदपत्र, ते गुंड बळकायला निघाल होते ते, ती सगळी जमीन मी तुझ्या नावे केली. शपथ डॉक्टर, तुम्ही ही करोडोची जमीन माझ्या नावावर केली आहे? हो. डॉक्टर, मला नव्हतं वाटलं तुम्ही एवढं भारी गिफ्ट द्याल मला. आता मस्त ही करोडोची जमीन मी विकणार आणि मस्त हिंदी पिक्चर काढणार. आता हवेतून डायरेक्ट जमिनीवर. ही जमीन मी तुझ्या नावे केली आहे म्हणजे ते गुंड तुझ्या मागे लागणार. समजा उद्या मधुला आणि सोनूला काही झालं, काही बरं वाईट झालं, तर सगळ्यात पहिला संशय तुझ्यावर येणार. कारण हा जमिनीचा वाद ऑलरेडी पोलीस स्टेशन पर्यंत गेलाय. पोलिसांचा पहिला संशय तुझ्यावर, मग पोलीस तुला बेड्या ठोकतील. काय? हा, आता तूच सांग, तू मला अडकवणार की मी तुला अडकवू? डॉक्टर, हे काय करताय तुम्ही? तुम्ही डिंपल सोबत लग्न करताय? ते मी हे मला वाटलं नव्हतं तुम्ही असं वागाल माझ्याशी. तुम्ही फार वाईट आहात.